नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीत लाचखोरी विरोधात एसीबीची मोठी कारवाई। उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या भूमापकाला तब्बल 25,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। जमिनीच्या सरकारी अभिलेखातील विभागणीच्या कामासाठी लाच मागितल्याचा आरोप संबंधित भूमापकावर केला आहे। पारशिवनी तहसील कार्यालय परिसरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीने सापळा रचत लाचखोर भूमापकाला रंगेहात पकडले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा बाराबाई येथील एका युवा शेतकऱ्याच्या जमिनीची सरकारी अभिलेखात विभागणी करायची होती। संबंधित जमीन WCLच्या प्रकल्पात जाणार असल्याने नोकरी मिळण्याच्या प्रक्रियेसाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे सांगण्यात आलं आहे। याच कामासाठी भूमापक विशाल माडगीकर यांनी संबंधित शेतकऱ्यांकडे 25,000 रुपयाची लाच मागितल्याचा आरोप आहे। लाच मागितल्याची तक्रार शेतकऱ्याने एसीबीकडे केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। गुरुवारी सायंकाळी सुमारे 6:15 उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात 25,000 रुपयाची लाच स्वीकारताना भूमापक विशाल माडगीकर यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलं। या कारवाईनंतर आरोपी विरुद्ध पारशिवनी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारशिवनी पोलीस करत आहेत। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर एसीबीने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचा आरोप समोर आला आहे आणि त्यानंतर सापळा रचून भूमापकाला रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणाचा पुढील तपास आता पारशिवनी पोलीस करीत आहेत।